लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. आता 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळून 3,000 रुपये या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील महिलांना अपेक्षा होती की गणपती बाप्पा येण्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये ऑगस्टचा हप्ता जमा होईल, पण तसं झालं नाही. आता नवरात्रपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये नव्हे तर 3,000 रुपये येणार. होय, आता नवरात्री जी आहे ही लवकरच येणार आहे आणि नवरात्रीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता केवळ या ठिकाणी 15 दिवस उरलेले आहे. 15 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही मिळून हप्ते येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, हा हप्ता शक्यतो 22 ते 30 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग होतो. अशाच आता मिळालेल्या माहितीनुसार नवरात्री ही 22 तारखेपासून घटस्थापना चालू आहे. तर या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळून 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार 22 पासून ते 30 तारखेच्या दरम्यान केव्हाही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 14वा आणि 15वा हप्ता जमा होऊ शकतो. लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 13 हप्ते हे जमा करण्यात आलेले आहे. आता प्रतीक्षा आहे ती लाडक्या बहिणींना या ठिकाणी 14व्या हप्त्याची आणि 15व्या हप्त्याची, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो 1,500चा हप्ता आहे आणि हा चालू जो महिना आहे सप्टेंबर, या ठिकाणी दोन्ही हप्ते जर एकत्र मिळाले तर 3,000 रुपये लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळू शकतात. अद्याप या ठिकाणी शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही, पण शक्यतो मिळालेल्या माहितीनुसार 22 तारखेपासून ते 30 तारखेच्या दरम्यान हा हप्ता केव्हाही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ शकतो. म्हणजे ऑगस्ट महिन्याचा 1,500चा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 1,500चा हप्ता, असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळू शकतात. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावं लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करते समय ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आधी लॉग इन करते वेळेस, तोच तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी पाहू शकता. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.